वयाचा आणि त्या गुणवत्तेचा, बीजाच्या गुणवत्तेचा एकमेकांशी संबंध आहे हे तुम्ही म्हणालात, तर तो कसा संबंध आहे हे थोडंसं एक्सप्लेन करून सांगा ना मला. नक्कीच. वय आणि स्त्रीबीजाच्या गुणवत्तेचा संबंध आहे. तुम्हाला अगदी सांगू का, स्त्री जन्माला येतानाच ठराविक एग्स घेऊन येते सोबत. जसजसं वय वाढतं तसतसं एगची संख्या आणि क्वालिटी ही कमी होऊ शकते. आता जर क्वालिटीचा विचार करायला गेलं तर जर एगची क्वालिटी पुअर झाली किंवा खराब झाली तर क्रोमोसोमल अनोमलीज किंवा जेनेटिक ॲबनॉर्मलिटीज किंवा मिसकॅरेज होणं किंवा फर्टिलायझेशन व्यवस्थित न होणं अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रॅक्टिकली जर तुम्हाला सांगायचं झालं तर वयाच्या 30मध्ये एक क्वालिटी चांगली असते, त्यामुळे नॅचरली गर्भधारणा होण्यास खूप मदत होते. 30 ते 35 थोडीशी डिक्लाईन होऊ शकते, तरी देखील गर्भधारणा चांगली राहू शकते. 35च्या पुढे गेल्यानंतर नोटिसेबल म्हणजे गुणवत्ता खराब होऊ शकते आणि 40 किंवा त्याच्या पुढे गेल्यानंतर 35-40च्या पुढे गेल्यानंतर रॅपिडली त्याची गुणवत्ता कमी होते. त्यामुळे तुमचा जो प्रश्न आहे की 35च्या आधी लग्न करणं, तर ते खूप गरजेचं आहे, कारण एक क्वालिटी देखील उत्तम असते. अजून पुढे जाऊन सांगू शकतो की केवळ एक क्वालिटीच खराब होते असं नाही, तर 35 नंतर काही रिसर्च असे सांगतात की गर्भाशय प्रजनन क्षमता एवढा राहत नाही. त्यामुळे एक क्वालिटी पण महत्त्वाची आहे आणि गर्भाशयाची प्रजनन क्षमता देखील उत्तम राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे वेळेत लग्न करणं गरजेचं आहे. तुम्ही आत्ता एग फ्रीजिंगबद्दल बोलतात, ऑप्शन ठीक असेलही, परंतु माझं वैयक्तिक मत असं राहील की तुम्ही वेळेत लग्न केलं पाहिजे आणि त्या गोष्टी नैसर्गिकरित्या कशा उत्तम राहतील याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे.